आख्यान संपून परत येताना बानूने आपल्याला नमस्कार केला हे म्हाळसा देवींच्या लक्षात आले. म्हणजे त्या ह्याविषयी विचारणार? हो, वेळ पाहून विचारते. जर मला विचारलं तर मी त्यांना सांगेन की तुमच्याशी बोलून घ्यावं म्हणून. असं का? कारण त्यांच्या शंकेचे समाधान मला करता येणार नाही. इतक्या लवकर माघार घेतली? माघार नाही, परंतु त्यांची समजून घेण्याची इच्छा आता आणखीन प्रबळ झाली आहे. त्यात त्यांच्या हाती आता काहीतरी लागणारच. हो, त्यातून तुम्ही त्यांना दर्शन दिलं आहे. ते पूर्ण दर्शन नव्हतं. मी विष्णू आहे हे त्यांना कळणार नाही. आणि कळलं तर सगळं सत्य त्यांच्या समोर उलगडलं जाईल. ते आता आपण थांबवू शकत नाही. परंतु म्हाळसाला खरंच काही आठवत नाही. असं का विचारता आहात? मला क्षणभर असं वाटलं की त्यांना भूतकाळ आठवणं एवढं अवघड नाही. देवी, तुम्ही फार मोठं विधान करता आहात. त्यात किती तथ्य आहे हे मला देखील सांगता येणार नाही, परंतु येणारा काळच ठरवेल. परंतु जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत श्री खंडेरायांना सांगायला नको. त्यांच्यापासून हे लपून राहिलं असेल असं मला वाटत नाही. त्यांनाही हे जाणवलंच असणार. म्हाळसाला आठवणं एवढं अवघड आहे का? मूळ मुद्दाच वेगळा आहे देवी. काय? समुद्र मंथनाच्या कथेत अशी वेळ येईल जेव्हा श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना दिलेलं वचन सांगितलं जाईल. मग त्यावेळी श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना सत्य कळू शकेल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावेळी काय करायचं आहे हे आता मला ठाऊक नाही, परंतु विचार करावा लागेल. परंतु सत्य कळण्याचा जर तोच क्षण असेल तर तुम्ही मध्ये पडू नका. बाई बाई बाई, अहो किती माणसं आली होती आज आख्यानाला. अक्का, दुरून अगदी लांबवरच्या राज्यातून लोक आली होती आज आख्यानासाठी. अहो येणारच. आपण देखील ऐकलेच की हे आख्यान साधे आख्यान नाही. माझ्या मनात तर काहीतरी वेगळेच विचार येतात. कोणता? नाही म्हणजे हे आख्यान नेहमीसारखं राजवाड्यात झालं नाही, बाहेर झालं. याचा अर्थ या समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या निमित्ताने या गडावर तर काही घडणार नसेल. घडलंच की. आख्यानाच्या वेळी सर्वांच्या अंगावरची आभूषणं गुप्त झालीच की. हो, अगदी अगदी हेच माझ्या मनात होतं. याचा अर्थ यापुढे आख्यानात नक्कीच असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. आता आपण नको ते तर्क लावत बसू नका. बघू जे चालले आहे त्याचे मनोभावे श्रवण करा. अशी कथा, असे आख्यान रोज रोज थोडीच ऐकायला मिळणार आहे. हे मात्र आहेत. आणि जर या आख्यानातून देवींना काही कळालं तर यापुढे आख्यान होणारच नाही. म्हणजे असं माझ्या कानावर आलंय. अक्का, देवी आणि त्या बानूला त्यांच्या मूळ रूपाबद्दल कळावं म्हणून नारद मुनींचे आख्यान या गडावर होऊ लागले. त्यात देवांच्या अवतार कार्याबद्दल ते सांगतात. अगदी योग्य. पण मग या समुद्र मंथनाच्या कथेचा त्याच्याशी काय संदर्भ आहे हे मात्र मला काही केल्या कळत नाही. आत्ताच थोडी सगळं कळेल. या कथेचा संदर्भ आता हळूहळू कळत जाईल.